भाजप प्रदेशाध्यक्ष पद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित। राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणुकीचा कार्यक्रमही घोषित। आज दाखल करावा लागणार उमेदवारी अर्ज। मराठी समन्वय समितीने आज जाहीर सभा बोलावली आहे। हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात सभेचं आयोजन। तिसऱ्या भाषेबाबतच्या जीआरची करणार होळी। आमदार तानाजी सावंत यांची तब्येत खालावली। ससून रोडवरील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू। आपत्कालीन वैद्यकीय पथकाने केली तपासणी। भुमरेच्या ड्रायव्हरची 150 कोटींची जमीन प्रकरण। जमिनीच्या वादग्रस्त व्यवहाराची चौकशी निर्णायक टप्प्यावर। भुमरेंचा चालक आणि जमीन मालकाची होणार चौकशी। माऊलींच्या पालखीचा आज फलटणहून प्रस्थान। सातारा जिल्ह्यात आज पालखीचा शेवटचा मुक्काम। वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाची संततधार। पेरणी केलेल्या पिकांना पावसाचा धोका। ढगफुटी झाल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या। राज्यात सरासरीच्या 93% पाऊस। विदर्भात मात्र सर्वात कमी पावसाची नोंद। 28 जिल्ह्यांमध्ये 100% पाऊस। पुणेकरांची गर्दीतून सुटका होणार। मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात 15 नव्या ट्रेन। महामेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी निर्णय। बीडमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरण। फरार 2 शिक्षकांना गुन्हे शाखेकडून अटक। दोघांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये कीर्तनकार महिलेची हत्या। हत्येप्रकरणी 4 संशयित ताब्यात। जमिनीच्या वादातून हत्या केल्याचा संशय। गाझामध्ये इस्रायली सैन्याचे हल्ल्यात गाझातील किमान 60 जण ठार। युद्धविरामाच्या संभाव्य चर्चेपूर्वी इस्रायल आक्रमक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।